नमस्कार, मी आज आहे फडके मैदान कल्याण आणि इथे झेडच्या विद्यार्थ्यांनी जे अमानुष मारहाण विद्यार्थ्यांना झाली त्याच्या निषेधार्थ आज इकडे मोर्चा आहे. आपण तो कव्हर करत आहोत. आपला विशेष भारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण थेट विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहोत. चला तर आपण बघूया आजचा हा संवाद. खरं तर विद्यार्थ्यांसोबत असणार आहे. मोठा फौजपाटा खरं तर इथे बघितला असाल आपण तर मोठ्या प्रमाणात फौजपाटा आहे. दिल्लीत जे झालं ते इकडे होऊ नये या अनुषंगाने खरं तर आपण सर्वजण बघत असाल तर हे संपूर्ण आंदोलन थेट विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहे समोर. मला एक सांगा की आजचा मोर्चा हा तुम्ही कशासाठी केला? धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर प्रश्न बदलेल का? नीट फुटी जे पेपर फुटीचे जे प्रकरण चालू आहेत देशांतर्गत ते धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बदलेल असं तुम्हाला वाटतं का? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्यानंतर गोष्टी बदलणार नाही, पण अकाउंटेबिलिटी येईल. हे सगळं अकाउंटेबिलिटीसाठी चाललंय. काय रेजिग्नेशन होत नाहीये? परंतु एका बाजूने जर तुम्ही बघितलं की सरकारने आता फास्ट ट्रॅक मध्ये हा कोर्टामध्ये ही केस चालू केलेली आहे आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी सरकारने संपूर्ण यंत्रणा उभी केली आहे. परंतु धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाच का? ते शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्या राज्यात पेपर लीक झाला म्हणजे ते त्यांच्या कार्य करण्यासाठी सक्षम नाहीये. मग त्यांनी इस्तिफा दिला पाहिजे ना. नैतिकतेच्या स्वाभिमानावर हा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो. खूप साधी सरळ मागणी आहे विद्यार्थ्यांची की विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेच्या स्वरूपामध्ये आपण आपला राजीनामा दिला पाहिजे असं साधं विद्यार्थ्यांचं मत आहे. संपूर्ण विद्यार्थी इथे जमलेले आहेत. तू सध्या काय करतोय? मी माझा ऍडव्हर्टायझिंगची एजन्सी आहे. विद्यार्थ्यांसाठी इथे तू आलाय? हो. विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी सर्वजण इथे आलेत. अनेक पाल्य इथे आलेले आहेत. ते आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या अर्थाने इथे आलेत. आपण बघाल तर हे संपूर्ण तरुणाई इथे ज्या पद्धतीने एकवेटली आहे. कशासाठी तू इथे आलीस? जो इतने सारे लोगों ने सुसाइड किया है और नीट के पेपर्स जो लीक हो रहे हैं और ऐसा हमारा देश ऐसा आगे नहीं चल सकता, तो हमें उस चीज के लिए जस्टिस चाहिए. अभी आप क्या कर रहे हो? एजुकेशन में कौन से क्लास में हो आप? 10th ग्रेड में हूँ. 10th. तो 10th में होके भी आप इस इस्तीफे की मांग कर रहे हो, इसका वजह क्या है? धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन चाहिए आपको? हाँ, धर्मेंद्र प्रधान का भी और वो मोदी का भी रेजिग्नेशन चाहिए. जो दिल्ली में जंतर मंतर में जो स्टूडेंट्स के ऊपर लाठियां चलाई गई उसके खिलाफ आपका क्या कहना है? वो उन्होंने बहुत गलत किया क्योंकि जो जंतर मंतर में प्रोटेस्ट चालू था वो बहुत पीसफुली चालू था और हमें बस जस्टिस चाहिए था और रिजिग्नेशन चाहिए था, और उन्होंने उसके खिलाफ हमारी आवाज सुनने के वजह उन्होंने हमारे ऊपर लाठीचार्ज करी, जो कि बहुत गलत है. ह्या छोट्या मुलीने सुद्धा 10वी मध्ये शिकते, परंतु तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला हे वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे. इथे अनेक लोक आहेत. कशासाठी ते एकवटला सर? हा, हे नीटचे पेपर साठी होतो आहे. सगळे पब्लिक त्यासाठी जमले. कोणाला दिल्लीला नाही जाता यायला. दिल्लीचा लाठीचार्ज आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा विरोध आहे. तर त्याच्यामुळे इथे तुम्ही काय करता सर सध्या? हा, मी ऍडव्होकेट आहे. सर स्वतः ऍडव्होकेट आहे. सर, दिल्लीला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या विरोधात जे लाठीचार्ज झाला यावर तुमचं काय मत आहे? खूप वाईट झालाय. ते लाठीचार्जचा कुठे असतो, पायाच्या खाली मारण्याचा असतो. ते कुठेही मारतात, ते डोक्यावर मारतात. ते एक डीसीपीचा आपण व्हिडिओ बघू शकतो की त्याच्यात डायरेक्ट तिने बाईला चापड मारलेलं आहे. ते किती चुकीचं आहे की सर, देशामध्ये अनेक वकील आहेत जे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेसाठी भांडणार आहेत. तुम्ही एक ऍडव्होकेट आहात. जो विद्यार्थ्यांसोबत जे लाठीचार्ज झालेत, काही मुंबईलाही तुम्ही बघितलं असेल की जाणून बुजून तुम्ही एक व्हिडिओही बघितला असेल की तुझ्या खिशात पावडर टाकतो असे काही आले. तर तुम्ही सर्व वकील संघटना या विरोधात तुम्ही या सर्वांच्या विरोधामध्ये एक लोक याचिका का दाखल करत नाही? ते करतील सगळे. आता फ्री लिगल एड सर्व्हिस असतात ना, ते सगळे करतात. त्याच्या मागे आता टाकतीलच. तुम्ही विद्यार्थ्यांच्या केस भविष्यामध्ये विना पैशाच्या लढणार का? लढतील ना वकील संघटना. खरं तर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे की विद्यार्थ्यांसाठी मी मोफत सगळ्या केसेस लढेल. ऍडव्होकेट सर, आपलं नाव सांगा. ऍडव्होकेट विनायक म्हात्रे. ऍडव्होकेट विनायक म्हात्रे जे कल्याणचेच आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने हे लोक मोफत केसेस जर खोट्या केसेस दाखल केल्या तर लढणार आहेत. विनायक सरांसाठी काय हे बोर्डचं नेमकं तुम्हाला हेतू काय काय सांगायचं है तरुणाईला? मानसिक इतना है धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा देने के बाद
सिस्टम में बदलाव आएगा? आएगा, क्यों नहीं आएगा। अगर एक निकल जाएगा तो उसके आगे और 10 वैसा करने का ये कोशिश भी नहीं करेंगे। डर बैठेगा कि उनको उनका सीट चला जाएगा। यांचं म्हणणं आहे की जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर एक मोदी सरकारवर वचक बसेल, एक भीती तयार होईल. परंतु तू आता कोणत्या म्हणजे कॉलेजमध्ये आहेस की तुझ्या भावासाठी इथे आलाय? नाही, मी भावासाठी आलो. माझा भाव आहे. हा, हे लास्ट इयर मध्ये. काय करतोयस तू? मी कॉमर्स करतो. मी कॉमर्स. काय अपेक्षा आहे सरकारकडनं की सरकारने ज्या पद्धतीने हे सगळं चालवलंय याबद्दल तुझं काय मत आहे? महत्व फक्त हाच आहे माझा की ते ना जे जे काय झालं लीक ते बरोबर नाही. स्टुडंटचा पण मोदी सरकारने हा गुन्हा फास्ट ट्रॅक मध्ये दाखल करून जे कोणी दोषी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा देण्यासाठी 3 महिन्याच्या आश्वासन केलं. आता तुम्ही कोणी गुन्हेगाराला बघितलाय का? आतमध्ये टाकलाय काय? कोणाला पण आतमध्ये टाकलं नाही. धर्मेंद्र प्रधानच मेन आहे. पण माझं म्हणणं कोण आहे? धर्मेंद्र प्रधान. मग धर्मेंद्र माझं म्हणणं तेच आहे की जर त्यांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायचा असता, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जर घ्यायचा असता तर त्यांनी हा संपूर्ण खटला किंवा विद्यार्थ्यांवर झालेला आहे. आता तुम्ही बघितलं ना, मित्रवर्ण फ्रेंडचं एक रील आलाय. बरोबर, त्यासाठी आम्हाला निषेध नोंदवलेला आहे. बरोबर, कारण विद्यार्थ्यांवरती अशा पद्धतीने अमानुष अत्याचार करणं हे कोणत्याही पद्धतीने आम्हाला पटलेलं नाहीये आणि समजतही नाहीये की आम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून, आम्ही ॲज अ पॅरेंट्स म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी उभे आहोत. ज्या व्यक्तीमुळे अशा गोष्टी घडतायत त्यांचा राजीनामा मी मागतोय. साधं सोपं गणित होतं. जे विद्यार्थ्यांसोबत लाठीचार्ज झाला त्याच्या संबंध तुमचं व्यक्तिगत मत काय? अत्यंत चुकीचं घडलेलं आहे. त्या जागी जर माझा मुलगा असता तर मला किती वाईट वाटलं असतं. तुमचा मुलगा महाराष्ट्रामध्ये मात्र पोलीस प्रशासनाने असं काही केलं नाही. त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचं खूप खूप अभिनंदन. आम्हाला त्यांचा आदर वाटतो म्हणून आम्ही इथे शांततापणे आमचं आंदोलन करत आहोत. धन्यवाद. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाय, बाकी काही नको. धर्मेंद्र प्रधानांचा जर राजीनामा घेतला तर या सिस्टम मध्ये एक व्यवस्था तयार होईल, जी व्यवस्था 14 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये झाली नाही. ही व्यवस्था खऱ्या अर्थाने त्यांना बदलायची आहे. म्हणून खऱ्या अर्थाने हे संपूर्ण विद्यार्थी इथे जमले आहेत आणि खऱ्या अर्थानं कोणी विद्यार्थी आहेत, कोणी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे आलात. या सर्वांचं खरं तर कौतुक आहे. परंतु या देशामध्ये आपण सर्वजण बघितलं की अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आजही संपलेली नाहीये. हरकत नाही, आपण अजून बऱ्याच खऱ्या अर्थानं जी अराजकता आहे तुमच्या विरोधात आहे आणि तुम्ही मोदीचा चेहरा घातलाय. नो इंटरव्यू. त्यांचं म्हणणं आहे नो इंटरव्यू. मी शांत आहे, मी मौन बाळगतो. आपण काही महिलांसोबत बोलणार आहोत. आप इस आज के प्रोटेस्ट के लिए यहाँ पे आए हैं, किस वजह और क्या आपकी मांग है? हमारी मांग यही है कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे और हमारे देश की जो युवाएं हैं उनको एजुकेशन में जो राइट है वो मिल सके, और ये सिर्फ धर्मेंद्र प्रधान के इस्तीफा देने पर ही हमें हासिल हो पाएगा. तो वी वांट जस्टिस. और अभी मेरा बेटा 6 साल का है और मुझे फ्यूचर में अच्छे क्वालिफाइड डॉक्टर्स, इंजीनियर चाहिए ताकि आगे चल के मेरे बच्चे को वो चीज की परेशानी का सामना न करना पड़े. और मैं मोदी जी को यही बोलना चाहूंगी कि देश को बचाने के लिए सिर्फ आपको इस्तीफा देने की जरूरत है. इससे ज्यादा आपको कुछ नहीं करना है. अगर आपसे काम नहीं हो रहा है तो आप काम छोड़ दीजिए काम. और अभी आप 2 दिन पहले जो वो वीडियो बनाकर जो अपने इंस्टाग्राम पर डाली है, जो पस्का पॉलिश जेंजिस को लगाया है, तो क्या आप सोच रहे हैं हम भूल जाएंगे जो अपने लाठियां बरसाई है हम पर, हमारे जेंजिस स्टूडेंट्स पर, और लाठियों में कील लगाकर उनको मारा है, तो क्या ये हम भूल जाएंगे? हम नहीं भूलेंगे मोदी. तुम्हारे मस्का पॉलिश में हम नहीं आने वाले हैं. तो हमें जस्टिस चाहिए, सिर्फ हमें जस्टिस दीजिए और कुर्सी को छोड़ दीजिए. मुझे देश दो, मैं चला के बताती हूँ बिना किसी करप्शन के. तरुणाई म्हणते की माझ्या हातात देश द्या, मी देश चालून दाखवेल आणि देश बदलून दाखवेल. तुमची तानाशाही आता इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही आहोत. इथली सगळी तरुणाई आणि त्या तरुणाईला साथ देणारे त्यांचे आई वडील सुद्धा, या बहिणीने ज्या पद्धतीने आपला राग रोष व्यक्त केला, या देशामध्ये अराजकता जी वाढली आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. या विद्यार्थ्यांवर तुम्ही लाठी चालवतात. विद्यार्थी कोणते देशद्रोही नाहीयेत असं या माझ्या बहिणीला सर्वजण आंदोलन करण्यासाठी इथे आलेत. या सर्वांची काय मागणी आपण विद्यार्थ्यांसोबत थेट चर्चा करणार आहोत. इथे कसे म्हणून आलात?
हम लोग सिर्फ एक ही चीज के लिए आए हैं और वो है धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन। जब तक वो रिजाइन नहीं करेंगे तब तक प्रोटेस्ट चलते रहेंगे। मगर 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 धर्मेंद्र प्रधान का इस्तीफे की मांग आप कर रहे हो, मोदी सरकार ने अभी फास्ट ट्रैक में ये मुकदमा डाल दिया है और फास्ट ट्रैक पे ये केस सॉल्व करने के लिए बोल रहे हैं, तो फिर आपको धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा क्यों चाहिए? मेरा एक मानना है, अगर हमारा एजुकेशन सिस्टम खराब है उसको हमें ठीक करना है तो उसके लिए एक एजुकेटेड मिनिस्टर होना चाहिए सबसे पहले। उसके बाद जो मोदी जी फास्ट ट्रैक कोर्ट्स की बात कर रहे हैं, फास्ट ट्रैक कोर्ट्स के लिए जो दूसरे केसेस पेंडिंग है हमारे देश में 33 लाख से ज्यादा केसेस पेंडिंग है कोर्ट्स में, अगर हम वो छोड़ के ये मामले के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स को डिजाइन करेंगे तो उन केसेस में और लेट होगा और देरी होगी। और नीट का पेपर है पहली बार में। मुझे ये बात बताओ, अगर ये आप धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन लेने से ये सिस्टम में बदलाव आएगा? धर्मेंद्र प्रधान एक कड़ी है, अगर हम गवर्नमेंट को ये बता सकते हैं कि हमें उन्हें क्वेश्चन करना आता है और हम उनकी तानाशाही नहीं सहेंगे, हम डरते नहीं है, तो गवर्नमेंट इसमें सुधार लाएगा। अगली बार पेपर लीक होने से पहले वो 100 बार सोचेंगे कि हमें कैसे इस सिस्टम को सुधारना है। अगर धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करेंगे तो इसका मतलब एक ही चीज होगा कि गवर्नमेंट अपने बुज़दिल और कायर प्रेसिडेंट्स मिनिस्टर्स को उनके जगह पे रख रही है, जो कि उन्हें नहीं करना चाहिए। अगर हमने उन्हें वोट दिया है तो हमारा अधिकार बनता है कि हम उनसे पूछ सकते हैं कि ये मिनिस्टर यहाँ पे क्या कर रहा है। आपका क्या कहना है कि ये धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेने से क्या सिस्टम में सच में बदलाव आएगा? सही में बदलाव आएगा कि हम सब इससे सरकार को पता चलेगा कि हम डरते नहीं है उनसे। और धर्मेंद्र प्रधान से एक ही चीज कहनी है, कुछ प्लीज रिजाइन कर दो, अब बहुत हो गया है, कुछ प्लीज। अभी पीएम सर का एक मित्रों से लेके फ्रेंड का एक रील वायरल हुआ है, उसके बारे में आप क्या कहोगे? मतलब हम लोग ने सरकार को इतना सप्रेस किया, इतना किया कि मित्रों से उनको फ्रेंड्स तक आना पड़ा। मतलब उनको ये समझना जरूरी कि हम डरते नहीं है उनसे। तरुणाईचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये जेवढी अराजकता वाढेल तेवढं आमचं आंदोलन तिखट होत जाईल, आम्ही कोणालाही घाबरणार नाही आहोत। यापुढे भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस अत्याचार होईल त्या त्यावेळेस तरुणाई मात्र रस्त्यावर असेल, यांचं असं म्हणणं आहे। नक्कीच आपण तेरी तानाशाही, मोदी तेरी तानाशाही, वोट चोर। आपण सर्वांनी बघितलं की या फडके मैदानामध्ये विद्यार्थ्यांचं क्रांतिकारी आंदोलन चालू आहे। आपण काही विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी त्याला आजचा नेमका आंदोलन कशासाठी आहे तुमचं? आजचा आंदोलन जो आहे तो आपल्याला रिजिग्नेशन हवा आहे धर्मेंद्र प्रधान यांच्यासाठी, हा आपण प्रोटेस्ट करत आहोत। या प्रोटेस्टचे मेन कारण जे आहे ते म्हणजे पेपर लीक जे होतात ते, त्यानंतर जे मुलांनी सुसाइड अटेम्प्ट केलं ते, आणि तिसरं कारण जे आहे ते म्हणजे आतापर्यंत जे लाठीचार्ज झाला आहे मुलांवर दिल्लीमध्ये, त्यासाठी आपण प्रोटेस्ट ठेवला आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर तुम्हाला वाटतं का देशामध्ये अकाउंटेबिलिटी येईल? ऍक्च्युली लोक शिकतील, अकाउंटेबिलिटी घ्यायला शिकतील। आतापर्यंत जे पण काही रॉंग होतं त्या कोणी अकाउंटेबिलिटी घ्यायला शिकत नव्हतं, पण याच्यानंतर लोक अकाउंटेबिलिटी घ्यायला शिकतील की कधी पण ते विचार करतील, चुकीचा डिसिजन घेतात आधी ते विचार करतील की आपला डिसिजन नाही घ्यायचा आहे, किंवा इव्हन तो कोणता डिसिजन घ्यायचा त्यांना माहिती आहे चूक आहे बरोबर, पण त्याआधी ते खूप विचार करतील, अभ्यास करतील। मला एक सांगा की नेहमी मित्र म्हणणारे पंतप्रधान आज फ्रेंड्सवर आले, त्याबद्दल तुमचं काय टिप्पणी असेल? आय थिंक त्यांना जेनझी बनायचंय, ही इज लव्हिंग जेनझीज। त्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना मित्रवरनं फ्रेंडवर यायला लागलं, याचा अर्थ असा की ही विद्यार्थ्यांची एक शक्ती आहे, ती एकवटली आणि त्याच्यामुळे मित्रवरनं फ्रेंड्सवर ते आलेत। आपण अनेक अजून लोक आहेत त्यांच्याशी पण बोलणार आहोत। कॉक्रोच जनता पार्टी आणि कल्याणचे कॉक्रोच, बघूया आपण काय वाटतं तुम्हाला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिल्यानंतर देशामध्ये एज्युकेशन सिस्टम चेंज होईल का? देशामध्ये एज्युकेशन सिस्टम नाही तर पूर्ण सिस्टम चेंज होणार। एक एक्झाम्पल देते अभिजित दिपकेचंच, ते म्हटले होते एखादा पर्सन म्हणजे ऑफिसमध्ये जर काम नसेल करत तर त्याचा बॉस त्याला फायर करणार, तर दुसरा पर्सन झक मारून काम करणार, कारण की त्याला ते भीती असणार आहे जर मी काम नाही केलं तर माझी ही नोकरी जाऊ शकते। तसंच या मिनिस्टर लोकांमध्ये ही भीती निर्माण झाली पाहिजे। जर आपण आपलं काम आणि आपलं जे वर्क आहे ते प्रॉपर केलं नाही तर आपले जे चेअर आहेत, आपली जे मिनिस्टर आहे ती जाणार, ही भीती प्रत्येक मंत्र्याच्या मनामध्ये राहणार, म्हणून एकाचं रेजिग्नेशन खूप इम्पॉर्टंट आहे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही तुमच्या मागण्या मान्य केल्यात, कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्या मान्य केल्यात,
परंतु तरी पण तुमचा हट्ट धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काय आहे? आमच्या मागण्या आहेत की त्यांचा इस्तिफा झालाच पाहिजे, त्यांचं रेजिग्नेशन झालं पाहिजे, तेव्हा बाकीच्या मंत्र्यांना अक्कल येईल. काम करणारे आपल्या सोबत आहेत. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे अहमद गुलजार कांबळे आणि मी रहबर ग्रुपचा प्रेसिडेंट आहे. काय वाटतं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्यानंतर ही सिस्टम बदलेल का? धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा तो हवायच, ते पाहिजेच आहे आम्हाला. ते 21 मुला ज्यांनी आत्महत्या केली आहे त्यांची जबाबदारी त्याच्याकडे आणि प्रशासनाच्याकडे. माझा प्रशासनाची एकच गोष्ट सांगायची आहे, तेव्हा तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी असेल आणि ते आत्महत्या करते तर तुम्ही काय करत असते ते मला विचारायचं आहे प्रशासनाला आणि सरकारला, की तुम्ही काय करता तेव्हा तुमची मुलगी आणि तुमचा मुलगा आत्महत्या करत असते तर तुम्ही काय करू शकता. तुम्हारे घर से तुम्हारे खानदान से एक जन अगर आत्महत्या किया हुआ होता तो आप क्या करते? ये प्रोटेस्ट उन लोगों के लिए है. ये प्रोटेस्ट जो नीट का पेपर, हमारी सरकार अगर पेपर को सेफ नहीं रख सकती तो हमें सेफ कैसा रखेंगी? इस वजह से ये यूथ और ये पूरा आप ये मजमा देख सकते हो जो यहाँ पे. मुझे एक बात और पूछना है आपसे. मित्रों भाई बहनों बोलने वाले हमारे पीएम साहब आज फ्रंट पे आ गए, तो इसके बारे में आपका कहना क्या है? ये जो आप देख रहे हो ये प्रेम की ही बात है. आप यहाँ देख सकते हो यहाँ कोई धर्म का काम नहीं है, यहाँ कोई पार्टी का काम नहीं है, यहाँ कोई एक सिंगल आदमी आपको ये नहीं मिलेगा जो खुद के लिए आया है. ये सिर्फ और सिर्फ लोगों के लिए आया है और लोगों के लिए हक मांगने के लिए आया है. जय हिंद जय महाराष्ट्र. जनतेचं सरळ म्हणणं आहे फक्त पंतप्रधानांसोबत नरेंद्र मोदींच्या इतकं त्यांच्यावर मेहरबानी आहे की त्यांचा राजीनामा ते घेऊ शकत नाही. सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. मित्रवरनं फ्रेंड्सवर आलात, कदाचित झेन झेड हे आता त्यांना तरुणाई आवडायला लागली. कुठेतरी राजीनामा घेतल्यानंतर ही सुरुवात होईल असं यांचं म्हणणं आहे. काय वाटतं सर, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिल्यानंतर ही सिस्टम बदलेल असं तुम्हाला वाटतं का? कसे की जे 3 माकडं माहित का, 3 माकडं, एकाला आवाज येत नाही, एकाला बोलता येत नाही, अशी 3 माकडं आहेत ह्या सरकारची. आज शास्त्रज्ञ हे 21 दिवस इथं बसले होते, पण ह्या सरकारला वाटलं नाही की तिथं जावं. कोणासाठी बसले होते? या विद्यार्थ्यांसाठी बसले होते. विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न आहेत हे यांना हाताळता येत नाही, म्हणून मी आपल्या माधव्यांचा निषेध करतोय. आणि आपल्याला माहिती आहे की 1947 ला आपल्याला आझादी मिळाली होती. आता परत आपल्याला आझादी मिळण्यासाठी हे आमचे विद्यार्थी वगैरे रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि आपण या भारतीय जनता पार्टीला, या शिष्टमंडळाला हातभार केल्याशिवाय हे विद्यार्थी राहणार नाही. म्हणून आम्ही संपूर्ण कल्याणकर आम्ही या विद्यार्थ्यांच्या सोबत राहू. पण मला एक प्राथमिक प्रश्न तुम्हाला विचारायचा की राजीनाम्यानंतर ह्या व्यवस्थेमध्ये बदलाव होईल असं तुम्हाला वाटतं का? करावंच लागेल, कारण जर एकाचा राजीनामा घेतला आणि तसाच जर चोर तिथं बसला तर काहीच करू शकत नाही. पण जोपर्यंत व्यवस्थित शिक्षण मंडळ, शिक्षण व्यवस्था व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आमचे हे विद्यार्थी कायमस्वरूपी असं राहतील. यांचं असं म्हणणं आहे की राजीनामा घेतल्यानंतर सिस्टमला किंवा या सत्तेला एक प्रकारचा वचक बसेल आणि अकाउंटेबिलिटी येईल, एक क्लॅरिफिकेशन येईल आणि जेणेकरून येत्या काळामध्ये असे राजीनामे जो चुकेल त्याला पद आणि सरकार सोडावं लागेल. या मागणीसाठी संपूर्ण विद्यार्थी ते उपस्थित आहेत. काय या संपूर्ण तरुणाई इथे एकवटलेली आहे, काय मागणी आहे साधारणतः? आपण बघतच असाल दिल्लीमध्ये जो जंतर मंतरचं जे आंदोलन विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी जे छेडलंय त्याचा पूर्ण देशभर तरुणांनी आंदोलन करायची सुरुवात केली. आणि जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तसे हे सगळे तरुण आणि विद्यार्थी हे आंदोलन तसंच चालू ठेवणार आहेत. जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये, पूर्ण देशामध्ये हे तरुण हे आंदोलन चालूच ठेवणार आहेत. काय सरकारने किंवा सरकारच्या काही प्रवक्त्यांनी असं ट्रोल केलं की हे संपूर्ण आंदोलन चाललंय, हे फंडेड आंदोलन आहे, हे देशविरोधी आंदोलन आहे. त्यांनी बघावं पहिले, हे देश विरोधात असतं तर एवढे तरुण हे रस्त्यावरती उतरले नसते. मग ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, सरकारने असं विरोधी पक्षाने असं सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही लोकल लोकांना वर्दी देऊन आम्ही मारहाण केली नाही,
जे होते ते सरकारी वेशातलेच लोक होते, परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की यांनी खोटे लोक घुसवून मारहाण केली आणि मोर्चा चिघळला. याबद्दल आपलं मत काय? मग सरकार जे पोलिसांनी जे लाठीचार्ज केला तर ते कोण होते? ते शेवटी सरकारने आदेश दिल्यानंतरच त्यांनी लाठीचार्ज केला असेल ना, का असाच लाठीचार्ज केला असेल? मग संपूर्ण लाठीचार्जच्या विरोधात अनेक वकील पण इथे आलेले आहेत. तुम्ही एक जनहित याचिका संपूर्ण लोकांनी दाखल केली आहे, मग त्या याचिका ऐकण्यासाठी आजच्या सुप्रीम कोर्टाच्या जज यांनाही वेळ नाही असं म्हटलं जातं. मग हा तर सरकारचाच दोष आहे. सरकार जे वकील आहेत ते सरकारच्या आदेशावरच चालतायत, म्हणून त्यांना आज त्याला वेळ नाहीये, म्हणून त्यांनी आज तसं सांगितलंय. दादांचं म्हणणं असं आहे की न्याय व्यवस्था असेल, सत्ता असेल, सरकार असेल, यांना जर सरळ करायचं असेल तर रस्त्यावरची लढाई पुन्हा चालू करावी लागेल. या देशामध्ये प्रत्येक वेळीस नवीन आंदोलन केले जातात, या आंदोलनामध्ये अनेक आहेत. काय वाटतं तुमचं म्हणणं आहे? मी एक टीटी स्टुडंट आहे. आता जे 28 तारखेचा पेपर होता, आदल्या दिवशी ते पेपर फुटलेला आहे. मी एक टीचर आहे आणि आदल्या दिवशी पेपर फुटतोय म्हणजे महाराष्ट्राचे दादा भुसे शिक्षण मंत्री, त्यांचा पण राजीनामा मागणं महाराष्ट्राची जबाबदारी आहे ना. मग आमच्यासाठी टीटी वाल्यांसाठी कोणच बोलत नाही, सगळे नीट करतायत, पण टीईटीचं काय? महाराष्ट्राची जबाबदारी घ्यायला पाहिजे ना टीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी, की दादा भुसेचा पण राजीनामा घ्यायचा. ही मागणी माझी इथे या आंदोलनामध्ये आहे की दादा भुसेंनी पण राजीनामा द्यावा. कारण की आमचा टीईटीचा पेपर आदल्या दिवशी आम्ही हॉल तिकीट काढून बसलेलो असताना आदल्या दिवशी येते की पेपर फुटलेला आहे. मग त्यांनी राजीनामा देणं हे त्यांची पण एक नैतिक जबाबदारी आहे. हा ताईचा खूप मोठा आक्षेप आज सर्व जनतेमधून बघितला तर टीईटीचाही पेपर फुटलाय आणि टीईटी पेपर फुटल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. जसं आपण नीट परीक्षा बोलतो तशा ज्या काही स्पर्धा परीक्षा ज्या ठिकाणी पेपर फुटी होईल त्या ठिकाणी त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. साधी मागणी यांची आहे. या आपल्याला काय वाटतं की सरकारचा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर ही संपूर्ण व्यवस्था सुधरू शकेल असं वाटतं तुम्हाला? कुठेतरी असा विश्वास आहे? कुठेतरी सुरुवात ही झाली पाहिजे. या सरकार हा ढिम्म सरकार आहे. त्या सरकारला असं वाटतं की आमच्या खुर्च्या कोणी खाली करू शकत नाही आणि जेव्हा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल त्याला आता राजीनामा घेतला जाईल पेक्षा त्याला द्यावाच लागेल. कारण की ही शिस्त जर लागली हे प्रशासन जागा होईल आणि पुढे जर जो कोणी मंत्री जो कोणी येईल त्यालाही हे लक्षात येईल की हे जे सर्वसामान्य जनता आहे ही जशी आपल्याला खुर्ची देते तशी त्यांना ते खुर्ची खाली पण करून घेऊ शकतात हे त्यांच्या लक्षात येईल आणि यापुढे ते अशा प्रकारची जी हिंमत आहे ते करण्याचा प्रयत्न करणार नाही. हे होणं फार गरजेचं आहे. आज तुम्ही बघतात सगळीकडेच पूर्ण देशात आपण बघतोय की विद्यार्थी मोठ्या संख्येने या सगळ्या आंदोलनात मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत. कारण की प्रत्येक विद्यार्थी हा जो हुशार विद्यार्थी असतो किंवा कोणताही विद्यार्थी असतो तो मेहनतीने प्रयत्न करतो की त्याला पुढे जायचंय, पुढे शिक्षण घ्यायचंय. पण असं सेटिंग करून जर पेपर फुटीमुळे जर हे अशी मुलं पुढे जात असतील तर सर्वसामान्य विद्यार्थ्यावर हा अन्यायच आहे. आणि मंत्र्यांनी काय त्या शिक्षण मंत्र्यांनी आणि मोदीजींनी सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे. कारण की यांच्या अधिपत्याखालीच हे सगळं होत आहे. आज महिला हे सांगतात की बेटी बचाओ बेटी पढाओ. हे बेटी बचाओ आणि बेटी पढाओ जेव्हा मुलींवर महिलांवर अत्याचार होतात त्यांचे कपडे फाडले जातात. पण हे कोणतं सरकार आहे की ज्या सरकारमुळे तुम्ही सांगतात की आम्ही सरकार झालो होतो, आम्ही हे शासनाचा एक भाग असताना जर असे अन्याय अत्याचार आमच्या विद्यार्थ्यांवर होत असतील तर हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला तुमचे राजीनामे हवेत. नैतिकतेच्या जीवावर स्वाभिमानावर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. काय वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिल्यानंतर ही व्यवस्था ठीक होईल? मला असं वाटतं धर्मेंद्र प्रधान फक्त झाकी आहे, नरेंद्र मोदी बाकी आहे. ज्या पद्धतीने संविधानावर घाला घालून तरुणांना ज्या अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. सर्वप्रथम तर नीटच्या परीक्षेमध्ये जो घोळ झाला आणि तो घोळ झाल्यानंतर ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या 22 विद्यार्थ्यांच्या घरच्यांची विचारपूस करणं, त्यांचं सांत्वन करणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य होतं. परंतु असं न करता त्यांच्यावरचा अन्याय केलाच. परंतु ज्या 22 लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी जंतर मंतरवरती बसलेल्या मुलांना ज्या बेदम पद्धतीने मारहाण केली,
ज्या अमानुष पद्धतीने मारहाण केली, अश्रू नळकांड्या फोडण्यात आल्या, छर्रे सोडण्यात आले, ज्या पद्धतीची वागणूक केली जात आहे, मला असं वाटतं की संविधानामध्ये इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ आणि इक्वलिटी बिफोर द लॉ हा फक्त आता नावापुरती राहिलेला आहे. ज्या देशामध्ये CJI आज भारतामध्ये युथ जे प्रोटेस्ट करते त्यांचं ऐकायला जर वेळ नाहीये, तर मला असं वाटतं का युथने रस्त्यावर उतरून अहिंसक मार्गाने आपला पीसफुल पद्धतीने हे जगाला आणि भारताला सगळ्यांना दाखवून दिलं पाहिजे की जोपर्यंत तुम्ही चुकीच्या प्रवृत्ती करणाऱ्या या सरकारला घरी पाठवत नाही तोपर्यंत हा युथ तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हे आंदोलन देखील थांबणार नाही. पण धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर व्यवस्थापनेमध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं का? 100% होईल. कारण की मी परत तुम्हाला त्यासाठी पहिलं स्टेटमेंट हेच बोललो की धर्मेंद्र प्रधान तो फक्त झाकी आहे, नरेंद्र मोदी बाकी आहे. तर कुठून तरी सुरुवात ही झाली पाहिजे. जर व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने 10 वर्षामध्ये 140 वेळा जर परीक्षा या लीक होत असतील तर याची अकाउंटेबिलिटी झाली पाहिजे आणि ती होण्यासाठी एका व्यक्तीला जर राजीनामा झाला तर सरकार ठिकाणावरती आल्याशिवाय राहणार. मला एक प्रश्न अजून विचारायचा आहे तुम्हाला की हे संपूर्ण आंदोलन ज्यावेळेस चालू आहे, परंतु याच्यावर आरोप केले जातात की हे फंडेड आहे, हे देशविरोधी आहे. मला एक सांगा, या पूर्ण आंदोलकामध्ये एक तरी तुम्हाला भारतीय झेंड्याच्या व्यतिरिक्त कुठला झेंडा दिसून आला का? इथं जमलेला प्रत्येक मुलगा, प्रत्येक युथ हा भारतीय आहे, भारतीय तिरंगा घेऊन आलेला आहे, भारत माता की जय बोलत आहे, इन्कलाब जिंदाबाद बोलत आहे, संविधानानुसार त्यांचा हक्क मागत आहे ना. जर असं करणं जर देशद्रोह असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीचा देशद्रोह करायला इथं बसलेला प्रत्येक युथ तयार आहे. देशामध्ये जी अराजकता वाढली आहे, देशामध्ये ज्या पद्धतीनं जे काही सरकारची दंडमशाही आहे, या दंडमशाहीच्या विरोधामध्ये नैतिकतेच्या जीवावर राजीनामा झाला पाहिजे. आणि या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, हा साधी मागणी घेतात. आपल्यासोबत अजूनही मंडळी आहेत. सर, काय वाटतं तुम्हाला की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर परिवर्तन होईल किंवा सरकारला वचक बसेल का? प्रथमतः हे खऱ्या अर्थाने आज हे आंदोलन तरुणांनी ताब्यात घेतलंय आणि जेव्हा तरुणाई जेव्हा उतरते ना तेव्हा सत्ता परिवर्तन करण्याची ताकद या तरुणाईमध्ये असते. आणि निश्चित आजपर्यंत जी परिवर्तन आपल्या जगात बघितलंय तर ती बघितलं तर ती तरुणांनी जेव्हा जेव्हा आंदोलन घेतले हातात त्यावेळेला परिवर्तन झालेली आहेत. आणि निश्चितपणे ह्या धर्मेंद्र प्रधानाला राजीनामा द्यावाच लागेल, मोदींना तो राजीनामा घ्यावाच लागेल. आणि त्या राजीनाम्यानंतर पण परिस्थिती बदलेल असं नाही, तर नीट ची परीक्षा आणि ह्या ज्या पूर्व परीक्षा असतात त्या कुठल्याच परीक्षा या पाहिजे नाहीत, त्या सगळ्या बंद करायला हव्या. 10वीच्या आणि 12वीच्या निकालांवर पहिले कुणाला सायन्सला जायचं, कुणाला काय करायचं, इंजिनिअरिंग हे पहिले होत होतं ना. मग आता हे पूर्व परीक्षेची गरज काय? जर तामिळनाडू सरकार जर हे करू शकतं, ती परीक्षा रद्द करू शकतात, तर या नीट वगैरे हा पूर्व परीक्षा रद्द झाल्या पाहिजे असं आम्हाला शासनाने आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की हे आंदोलन हे देशविरोधी आहे, हे फंडेड आहे आणि हे लोक अराजकता माजवणारे लोक आहेत. मुख्यमंत्री हा बसवलेला मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री हा बसवलेला मुख्यमंत्री आहे. दिल्लीश्वर जे बोलणार तेच त्याला करावं लागणार, त्याला स्वतःची काही मतं नाहीयेत. आज जर देशातली आणि राज्यातली संपूर्ण जर परिस्थिती जर आपण बघितली, आज कायदा सुव्यवस्था बिघडलेली परिस्थिती जर आपण बघितली, तर मुख्यमंत्र्यांनी कुठला निर्णय घेतलेला आहे चांगला? प्रथमतः त्या माणसाने पहिले राजीनामा द्यायला होता गृहमंत्री पदाचा. साहेब, मला एक प्रश्न अजून विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर पण फुटला, त्याबद्दल तुमचं भाष्य काय राहील? आता संपूर्ण परीक्षा या केंद्र एकत्रित घेते आणि त्यांचा प्रत्येक कॉलेजमध्ये कोटा ठेवायचा आहे आणि ते ऍडमिशन त्यांना त्यांच्याकडे घ्यायचे आणि त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा. यासाठीच हे सगळे आहे. आणि हे पेपर जर फुटत राहिले तर उद्या फक्त श्रीमंत मंत्री संत्र्यांचीच मुलं उद्या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये दिसणार, सामान्य माणूस हा त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि सामान्य माणसाचे काही परीक्षांना काबाड कष्ट करून येणाऱ्या पोरांना कुठल्याही प्रकारे न्याय मिळणार नाही.
मला फक्त शेवटचा एक प्रश्न असेल तुम्हाला की ही संपूर्ण तरुणाईने तुम्ही जसं म्हणालात की आंदोलन हातामध्ये घेतलं, मात्र याच तरुणाईवर बेदमपणे बेमानुषपणे जी लाठीचार्ज शहरांच्या गोळ्या चालवल्या गेल्या, संपूर्ण तरुणाई आपण बघत असाल एकदम जोशामध्ये संपूर्ण आंदोलन करत आहे. का राजीनामा हवाय तुम्हाला? मुझे मराठी नहीं आता. ठीक है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफे की मांग आप लोग कर रहे हो, किस वजह है और क्यों धर्मेंद्र प्रधान की इस्तीफे के बाद, रेजिग्नेशन के बाद अकाउंटेबिलिटी आएगी, ऐसा आपको क्यों लग रहा है? मैं ये चीज अच्छे से बोलना चाहती हूँ क्योंकि उस धर्मेंद्र प्रधान की वजह से कई लोगों ने जाने दिए और हम ये प्रोटेस्ट इसीलिए कर रहे हैं ताकि आगे वाले बच्चे जो नीट दे रहे हैं उनकी जाने ना जाए, और हम ये पीसफुल प्रोटेस्ट कर रहे हैं, किसी पॉलिटिकल पार्टी के लिए नहीं कर रहे. कॉकरोच जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेने के बाद आपको लगता है इस व्यवस्था में सुधार आएगा? हाँ जरूर आएगा क्योंकि एक अनपढ़ नहीं पढ़ा लिखा आएगा. जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर एक अनपढ माणूस जाईल आणि शिकलेला माणूस पुन्हा एज्युकेशन मिनिस्टर होईल, या तरुणाईची साधी मागणी आहे. जब चाय वाला देश चलाता तो यही होगा, तो अनपढ़ नहीं, हमें पढ़ा लिखा चाहिए. जर चुकीच्या हातात सत्ता दिली तर ह्या पद्धतीनेच आपल्यासोबत लाठीचार्ज होईल, असाच आपल्यावर अन्याय होईल. या संपूर्ण विद्यार्थ्यांचा झूठी मैं मक्कार, तू झूठी मैं मक्कार. क्या धर्मेंद्र देने के बाद सिस्टम ऐसा आपको लग रहा है? मेरे को ऐसा लगता है कि हो सकते हैं चेंजेस, बिकॉज इससे बाकी सब में डर बैठेगा कि अगर एक रेजिग्नेशन दिया है तो बाकी भी दे सकते हैं, और स्टूडेंट्स जेनजी की पावर लोगों को आप पता. कौन से क्लास में पढ़ रहे हो अभी? मैं फिलहाल SY BCom में हूँ. ये SY BCom कर रहे हो, क्या दिक्कतें आपको एजुकेशन के अंदर आ रही है अभी फिलहाल? एजुकेशन के अंदर बहुत चीटिंग वगैरह होती है, जिसकी वजह से जो वाकई में इंटेलिजेंट लोग हैं उन लोगों का सब इन वेन चले जाता है, बिकॉज जो लोग चीटिंग करके पेपर लेते हैं वो लोग उससे पास हो जाते हैं, बट जो वाकई में मेहनत करके पढ़ रहे हैं उन सबकी मेहनत पूरी पानी में मिल जाती है. पेपर लीक होत आहेत, ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण देशामध्ये पेपर लीक होत आहेत, हे लीक होणारे पेपर ही व्यवस्थापना जर सुधारायची असेल तर धर्मेंद्र प्रधानांचा नैतिकतेवर राजीनामा पाहिजे, साधी विद्यार्थ्यांची मागणी आहे. क्यों लग रहा है आपको पेपर लीक हो रहा है? पेपर लीक सिर्फ प्रिविलेजेस को, जो प्रिविलेज है उनको ही एडवांटेज दे रहे हैं, जो डिजर्विंग है, जो हार्डवर्क करते हैं उनको तो कुछ फर्क नहीं पड़ रहा है. तो वो जो उनकी जो मेहनत है 2 साल की वो पूरी वेन में चले जा रही है प्रिविलेज की वजह से. इसलिए पेपर लीक बंद होना चाहिए क्योंकि सिर्फ जो अमीर बाप के बच्चे हैं उनको ही काम आ रहा है वो पेपर लीक. इनका कहना यह है कि फ्यूचर में जो सामंतवाद होता है, जैसे कि गरीब और अमीर, ये दरी ये बनाने की कोशिश इस सरकार की साजिश है, इसीलिए पेपर लीक हो रहे हैं कि ताकि बड़े लोगों के बच्चे हायर एजुकेशन ले लें और गरीब का बच्चा गरीब ही रहे. सीधी मांग है. हम और भी संपूर्ण कल्याणची तरुणाई अर्थात कल्याणचं कॉक्रोच सगळे इथे एकवटलेत. फडके मैदान हा क्रांतिकारी मैदान म्हणून ठरला जातो. अनेक विद्यार्थी ते आहेत, विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्स पण त्यांच्या सोबत आहेत, त्यांचे आई वडील पण इथे संपूर्ण जण आंदोलनाला आले. त्यांचं असं म्हणणं की आमच्या विद्यार्थ्यांसोबत चुकीचं काय झालं नाही पाहिजे. कशासाठी तुम्ही इथे आलात? कशासाठी इथे आलात तुम्ही? दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांवर, ती पण आमचीच मुलं होती, त्या विद्यार्थ्यांवर एवढा अन्याय अत्याचार झाला, त्यांना एवढं लाटे, ते काय आतंकवादी होते का, ते काय बाहेरून आलेले होते का? आप अभी कॉलेज स्टूडेंट हो सब लोग, बराबर? क्या मांग है आपकी सीधी सी? यही कि कॉलेज जो ये लीक हो रहा है वो लीक नहीं होना चाहिए पेपर, उसके अकाउंटेबिलिटी लेनी चाहिए सबने, सरकार ने उसकी अकाउंटेबिलिटी लेनी चाहिए और पेपर लीक नहीं होने चाहिए क्योंकि बहुत सारे स्टूडेंट बहुत मेहनत करते हैं. मुझे एक बात बताओ, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेने से अकाउंटेबिलिटी आएगी? आएगी आएगी क्योंकि अगर एक बार कोई डरेगा तो उसके बाद ये सब करने के लिए 100 बार सोचेगा. अगर ये एक बार हो जाएगा तो सरकार ने फास्ट ट्रैक पे ये केसेस चला रहे हैं ताकि सरकार ने त्यांच्या विरोधामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये, फास्ट कोर्ट मध्ये याचिका दाखल केली. जे जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई स्ट्रिक्टली सरकार करणार आहे. तरी तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का पाहिजे? कारण या सगळ्यामध्ये ते सुद्धा इन्व्हॉल्व आहेत असं आम्हाला जेनझीजला वाटतंय. पण आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तुम्हाला जर दिला तर या सिस्टम मध्ये, व्यवस्थेमध्ये परिवर्तन होईल असं वाटतं? होणार, 100% होणार.
मग आता मित्रांवरनं फ्रेंड्सवर आलेत मोदी, काय बोलणार तुम्ही? हे सगळं फेक आहे, हे फ्रेंड्स वगैरे फेक आहे. आतापर्यंत लोकांना लुटून झालंय आणि आता नव्याने बोलतात ना, गोड बोलून लांब करायचं काम चालू आहे आता त्यांचं. या बहिणीची अशी इच्छा आहे की गोड बोलून खोड मोडायची, असं पंतप्रधानांचं सध्याचं चाललेलं आहे. अनेक लोक इथे आहेत, त्यांचे विद्यार्थी इथे आहेत, संपूर्ण लोक राजीनाम्याची साधी मागणी करतायत, करायचंय म्हणून या फडके मैदानामध्ये इथे आलात. काय मागणी आहे तुमची? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होता, आता तो मिळाला. आता अगली वारी निर्मला सीतारामन आणि नितीन गडकरी यांची असू दे. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या नंतर पुढची जी लाईन ऑफ लिस्ट आहे ते यांना सांगतायत. पुढचा नंबर कोणाचा असेल तर इथेनॉलचे जनक नितीन गडकरी यांचा नंबर असेल असं त्या दीदीला म्हणायचं आहे. की कशासाठी तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन आलात? बच्चे के एजुकेशन के लिए, पढ़ाई के लिए. अभी धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा देने से ये सिस्टम में परिवर्तन होएगा ऐसा आपको लगता है? कुछ नहीं बदले होगा ऐसा. जब तक यहाँ का हर चीज चेंज नहीं होता, बच्चों पे तवज्जो नहीं दी जाती है, जब तक कुछ चेंज नहीं होने वाला. बच्चों लोग का पोजीशन आएंगी, एजुकेशन मामला आएगा, वैसा ही एक्शन लेना चाहिए. तर दादा आपल्या मुलीला घेऊन इथे आलाय कारण की त्यांना काळजी आहे त्यांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आपल्या उज्ज्वल खांद्यावर घेऊन आपल्या मुलीला घेऊन या आंदोलनामध्ये आलात. हे परिवर्तन करणं गरजेचं आहे. येत्या काळामध्ये जर असे राजीनामे घेण्याची पद्धत काँग्रेसच्या काळामध्ये होते तर ते बीजेपीच्या काळात का नाहीये हा साधा प्रश्न आहे. ज्याने चूक केली त्याला त्याचं पद काढलं का जात नाहीये असा प्रश्न घेऊन आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलाला खांद्या. आम्हाला जस्टिस पाहिजे होता आणि आज आम्हाला जस्टिस मिळालेला आहे. धर्मेंद्र प्रधाननी रेजिग्नेशन दिलं आहे, त्याच्या खुशीमध्ये आम्ही हे सगळे पोस्टर्स आणि हा ऑडिओ आम्ही गर्वाने घेऊ शकतो आणि आम्हाला अधिकार आहे प्रोटेस्ट करण्याचा. तुम्ही असं नाही बोलू शकत की तुम्ही का करताय. परंतु धर्मेंद्र प्रधानांचा माझा असा विरोध नाहीये, आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर सिस्टम मध्ये परिवर्तन होईल असं वाटतं का? आम्हाला मोदीचा राजीनामा पाहिजे. वी वॉन्ट जस्टिस फॉर द स्टुडंट्स, फॉर द नीट एस्पिरंट्स, फॉर द फ्युचर. We have the right to protest and we want the resignation of Modi. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतरच ह्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलात एक जल्लोषाचं वातावरण आहे. यांचं म्हणणं आहे की नैतिकतेच्या जोरावर आंदोलन करणं आमच्या सर्वांचा अधिकार आहे. तो अधिकार आम्हाला संविधानाने दिलाय आणि या देशामध्ये ज्यावेळेस संविधानावर जर कुठलं बोट उचललं जाईल त्यावेळेस ही तरुणाई, ही कॉक्रोच, कल्याणचे कॉक्रोच पुन्हा एकदा रस्त्यावर येतील. या सर्वांचं सिंपल म्हणणं होतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायचा आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिल्यानंतर सिस्टम मध्ये परिवर्तन होणार नाही, मात्र या सिस्टमवर एक होल्ड येईल, एक वचक येईल आणि म्हणून हा राजीनामा घ्यायचा. काय वाटतं तुला आजच्या ह्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर? ह्यो राजीनामा भेटला आम्हाला खूप चांगलं वाटतंय. याच्यानंतर शिक्षणात बदल होईल की नाही ते पुढेच बघता येईल, पण त्या 21 मुलांचा बळी गेलाय त्याबद्दल आम्हाला मनाला अभिमान भेटला. आणि जो दिल्लीमध्ये आमच्यावर लाठीचार्ज झाला त्यामुळे आम्हाला आमच्या मनाला थोडंफार बरं वाटलंय. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, 21 मुलांना खऱ्या अर्थानं त्यांचा राजीनामा म्हणजे श्रद्धांजली असं या तरुणाईला वाटतं. आपण ह्या तरुणाई सोबत अनेक पाल्य इथे आल्यात. काय वाटतं तुम्हाला की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला गेला अखेर, आणि काही तरुणांचं असं म्हणणं आहे की हा राजीनामा खरं तर त्या 21 हुतात्मे जे स्टुडंट्स प्रोटेस्टमध्ये गेले त्यांना हा ही श्रद्धांजली असेल. फर्स्ट ऑफ ऑल ते सुसाइड्स नाही झाले पाहिजे होते. जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेता ॲज अ एज्युकेशन मिनिस्टर किंवा कुठलाही मिनिस्टर, तेव्हा तुम्हाला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही जर कुठल्या गोष्टीमध्ये फेल होता तर तुम्हाला येऊन ऍटलीस्ट बोलणं तरी गरजेचं आहे की आम्ही का फेल झालो. मात्र धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर या व्यवस्थेमध्ये बदल होईल असं वाटतं का तुमच्या मनात? एक पॉझिटिव्ह स्टार्ट तरी होईल. जी जनरेशनने काम केलं एका रेजिग्नेशनचं, तो एक इम्पॅक्ट बसेल गव्हर्नमेंटवरती की आम्ही फ्रीडमने काही करू शकत नाही. अजून पण डेमोक्रेसी आहे अँड वी हॅव टू बिलीव्ह इन दॅट. यांचं असं म्हणणं आहे की ह्या यंत्रणेमध्ये बदल होणं गरजेचं होतं. ज्यापूर्वी इतर सरकार होते या सरकारच्या काळामध्ये राजीनामे घेतले जात होते, मात्र 14 वर्षामध्ये चुका करूनही कोणतेही राजीनामे घेतले गेले नाही. परंतु आज विद्यार्थ्यांपुढे शरण आले आणि राजीनामा द्यावा लागला. ह्या खुशीमध्ये किंवा ह्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने हे संपूर्ण आंदोलन चालू होतं. कदाचित असं म्हटलं जातं की ह्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन शांत होईल, पण यापुढे जर पेपर फुटी झाली तर ही झेन झेड
नेहमी रस्त्यावर उतरेल ही साधी मागणी घेऊन हे संपूर्ण विद्यार्थी इथे आहेत. आणि आता तुला काय बोलूया? आता आम्ही आमच्या प्रोटेस्टमुळे जे जंतर मंतरला झालंय आणि पूर्ण जगभरात प्रोटेस्ट जे होत आहे, CJP जे करतायत त्याच्यावर आम्हाला खूप अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे आता एक गव्हर्नमेंट मध्ये भीती बसले, वो डर बहुत जरूरी है. अभी सिस्टम बदलेगा और मोदी भी बदलेगा. ह्या तरुणाई आपण सर्वजण इथे जमलात. आपल्याला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्यासाठी आपली मागणी आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिल्यानंतर या व्यवस्थेमध्ये बदल होईल असं तुला वाटतं का? नाही, सध्या तरी नाही. मग काय केलं पाहिजे? यांनी ना एक कमिटी स्थापन केली पाहिजे, एक सिस्टम बसवली पाहिजे की बाबा, आणि तो जो ज्या लायक आहे, जर एज्युकेशन मिनिस्टर तुम्ही बनवतात एखाद्याला, तर भाई ते तिथं शिकलेला एक IAS ऑफिसर वगैरे या टाईपचे लोक तुम्ही बसवा, म्हणजे पेपर लीक होण्याचे चान्सेस कमी आहेत. असं होणारच नाही. मात्र मंत्रालयामध्ये आता तुम्ही जसं म्हणतायत की एक व्यवस्था बनवली पाहिजे, तर नुकतीच आता एक व्यवस्था बनवली त्यांनी फास्ट कोर्टमध्ये ही संपूर्ण व्यवस्था उभी केली आणि त्यांचं म्हणणं आहे 1 महिन्याच्या दोषींना शिक्षा देऊ. बरोबर आहे, बरोबर आहे, ते बोलले ते बरोबर आहे. पण ही 2024 ला पण बोलले, जेव्हा नीट पेपर 2024 मोदींनी हे सांगितलेलं की बाबा आम्ही फास्ट ट्रॅकवर ठेवू, पण अजूनपर्यंत. आणि जो 2024 ला ज्यांनी कोणी केला होता कांड, 5 बाईज्जत निघालाय तिथून, त्याला बेल मिळाली आहे, त्याच्यावर काही गुन्हा दाखल नाही, तो मोकळा फिरतोय. आणि सारे लोक त्यांनी अजून पण फिरतात ते पेपर फुटीवरून पण. मला तुम्हाला हा प्रश्न असेल की जर ही व्यवस्था सगळी बरखटलेली असं तुम्हाला जर म्हणायचं असेल, तर मग ह्या व्यवस्थेबद्दल राजीनामा घेऊन कशी व्यवस्था बदलेल? आता काही लोक असं पण बोलत होते की बाबा मी आमच्याकडून राजीनामा मागतात, पण ही गोष्ट आधीच्या काळात पण होत होती, पण आम्हाला बदल पाहिजे होता म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं. जर तुम्ही ते काम नाही करणार तर आम्हाला पण आता नवीन अजून दुसरे कोणतरी जे कॅपेबल आहे या गोष्टीसाठी त्यांना बसवा तुम्ही तिथं. 16 वर्षामध्ये 120 वेळा पेपर फुटी झाली आहे. यापूर्वीच्या सरकारांमध्ये तुमचं म्हणणं आहे की अशी नव्हती झाली, मग आताच्या सरकारमध्ये झाली आणि तुम्ही तरुणाईने हे संपलं झेडने. अशी नव्हती झाली असं नाहीये, झाली होती, पण तेव्हा आम्ही तर नव्हतो, तेव्हा आम्ही एकदम शाळेमध्ये शिकत होतो. आता जेव्हा आम्हाला समजतंय थोडं फार तर नॉलेज की बाबा सरकारकडनं साधी अपेक्षा काय? साध्य हीच आहे, जर तुम्ही 30 दिवसानंतर तुम्हाला असं वाटतंय की दुसऱ्या पार्टीला याचा फायदा होईल म्हणून तुम्ही 30 दिवसानंतर तुम्ही हे सगळं प्रोटेस्ट थांबवायला आलात, जर तुम्ही त्याच जागी जर जे तिथे जंतर मंतरला बसले होते, सोनम वांगचूक उपोषणाला बसले होते, तुम्ही त्याच दिवशी त्यांच्या ग्राउंड लेवलला तिथे जाऊन जर त्यांच्यासोबत चर्चा केली असती, भाई तुम्ही तोंडावर जरी बोलले असते की राजीनामा नाही देणार, पण आम्ही सिस्टम सुधारू, सगळ्या व्यवस्था बरोबर करू, तरी तुम्हाला सगळ्या लोकांनी फुल सपोर्ट केला असता. पण आता कोणीच सपोर्ट करणार नाही. यांचं म्हणणं आहे की सरकारने आमच्याशी चर्चा करायला तरी किमान यायला पाहिजे होतं, मात्र चर्चा करायलाही नाही आणलं. आणि यानंतर सोनम वांगचूक यांची अनवॉन्टेडली हाऊस अरेस्ट टाईप तुम्ही केला. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये अरेस्ट करून ठेवलं. आणि तेथील जे काही कोकरोच जनता पार्टीचे व्यवस्थापक यांच्यासोबत तुम्ही साधे चर्चेलाही आले नाही. जर चर्चेला आले असते तर कुठेतरी तुम्ही आशावादी सरकार म्हणून आम्ही तुमच्याकडे बघू शकलो असतो, मात्र आजच्या घडीला तसं होताना दिसत नाहीये. आणि म्हणून आम्ही लोक यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेस चुकीचं करू त्यावेळेस रस्त्यावर उतरू आणि हे कल्याणचे कॉक्रोच मागे हटणार नाही असं यांचं म्हणणं होतं. काय वाटतं तुला की एकंदरीत की ह्या यंत्रणेमध्ये राजीनामा घेतल्यानंतर खरंच परिवर्तन होईल का? सध्या तरी नाही, कारण की अजूनपर्यंत तरी एवढं बदलणं झालंय. तुम्ही राजीनामा दिलाय ते ठीक आहे, पण अजून पण खूप चेंजेस बाकी आहे. आणि विद्यार्थ्यांनी म्हणून तुझी काय अपेक्षा सरकारकडनं? माझी अपेक्षा आहे की पहिलं पेपर लीक बंद करा आणि आमचे जे अजून काय विषय असतात ते पण बंद करा. कारण की सध्या नीटवाले जे लोक आहे, जे स्टुडंट्स आहेत, त्यांनी खूप सफर केले. त्यांनी ड्रॉपर्स लोकांना पण हे होत आहे. तर तुम्ही हे सगळं बंद करायला पाहिजे लवकरात लवकर. हे सगळं बंद केलं तर तुम्हाला वाटतं का ह्या परिवर्तन होईल किंवा सरकार तुमचं म्हणणं ऐकेल? ऐकलं तर बरं, कारण की आमचं जेव्हा वोटिंग साठी टाइम येईल तेव्हा आम्ही वोट करूच, पण त्यांना वोट नाही करणार कधी आम्ही. यापुढे ज्या वेळेस मतदान होईल त्यावेळी स्टुडंट्स मात्र कॉक्रोच, कल्याणचे कॉक्रोच असं म्हणतायत की आम्ही त्यांना मतदान कधीच करणार नाही. आणि हीच मागणी घेऊन अनेक तरुण विद्यार्थी आहेत जे हायर एज्युकेशन करतात. काय वाटतं तुला? मी एक पॉइंट बोलू इच्छितो. जसं नीटचे एक्झाम आता पेपर लीक झाले वगैरे, जसे नीट देऊन डॉक्टर बनण्याची पात्रता ओळखली जाते,
तसंच ह्या जी राजकारणी मंडळ आहे किंवा वगैरे आहे त्यांच्यासाठी अशी कुठली तरी एक परीक्षा घ्यावी जेणेकरून त्यांची पात्रता काय ती आपल्याला कळेल. यांचं असं म्हणणं आहे की सरकार ज्यावेळेस इलेक्शन घेतं, मंत्रिमंडळाचा विस्तार करतं आणि जे मंत्री आपल्या डोक्यावर बसवले जातात, तर ज्या डिपार्टमेंटला जो मंत्री म्हणून बसवणार आहात, जर एज्युकेशन मिनिस्टरला जर कोणाला बसवायचा असेल तो हायरली एज्युकेटेड असला पाहिजे. जर एखादा क्रीडा मंत्री असेल तर तो खेळाडू असला पाहिजे. अशी या सर्व तरुणांची मागणी आहे आणि भविष्यामध्ये सरकारने याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे. ही रास्त मागणी घेऊन हे तरुण आजच्या ह्या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळाले. आज संपूर्ण तरुणांशी बोलल्यानंतर जनतेचा सरकारबद्दल असलेला आक्रोश खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला. अनेक तरुण आहेत जे आपल्या भावनांसाठी इथे आलेत. फक्त आता गव्हर्नमेंटला आता फक्त एकच गोष्ट बोलतो का तुम्ही आता एक चांगला एक एज्युकेटेड मिनिस्टर बसवा आणि पेपर लीक वगैरे अशी काही गोष्ट होणार नाही. आणि आता जे एवढे स्कॅम्स आणि घोटाळे वगैरे होतात ते पण आता गव्हर्नमेंटने थांबवले पाहिजे. कारण की आपण भरपूर वर्षापासून बघतोय का नुसते काय ना काय घोटाळे होत आहेत, स्कॅम्स होत आहेत, कुठे चोरी वगैरे होते. ते ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. यंत्रणेमध्ये व्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे. चुकीच्या प्रकारावर सरकार खूप शांतपणे नर्वसपणे बघतं, मात्र तिथे आक्रमक व्हावं आणि आपल्या सरकारवर होणाऱ्या आलोचना असतील त्या आपण बदलवल्या पाहिजे. काय वाटतं तुला? मैं बोल रही हूँ कि हम लोग भी आगे नीट देने वाले हैं, तो हम लोग के लिए भी मतलब हम लोग का भी कुछ फ्यूचर है. आज ऐसा सब हो रहा है तो आगे क्या होगा. हम लोग को ये फ्यूचर हम लोग का बदलना है. प्लीज इसे मतलब फ्यूचर बदलने के लिए इसको सब सही करो. कौन से क्लास में हो आप? मैं अभी 11th में हूँ. 11th में कौन से आर्ट्स, साइंस, कॉमर्स? साइंस में हूँ. मुझे भी आगे नीट देना है, बट ऐसे अगर ऐसा ही रहेगा तो हम लोग आगे नीट कैसे देंगे. आप भी नीट की स्टडी कर रहे हो? ऐसा सुना है यस, मैं 12th के साथ नीट देने वाली हूँ. ह्या छोट्या अशा मुलीचं एक सिंपल म्हणणं आहे, या माझ्या बहिणीचं, की मला भविष्यात नीट द्यायची आहे आणि ह्या पद्धतीने जर कारोबार चालला असेल तर आम्ही शिक्षणाकडे कसं जावं, आम्ही कशा पद्धतीने पुढे जावं, आम्ही गरीबच राहावं का, गरीबाच्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर होऊ नये का. या नीटच्या पेपरवर तुम्ही जोपर्यंत अकाउंटेबिलिटी आणत नाही तोपर्यंत झेड ही नेहमी रस्त्यावर उतरेल आणि प्रत्येक वेळी सरकारला वचक आणि प्रश्न विचारण्याची ताकद इथून पुढे ही तरुणाई ठेवेल. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. तुला जैसे देश चलाना कोई बच्चों का काम नहीं है, वैसे ही बुड्ढों का भी काम नहीं है. तो जितने भी बुड्ढे बैठे सबको रिजाइन देना चाहिए, सबको हटना चाहिए और यंग यूथ को आना चाहिए. याचं साधं म्हणणं आहे की ही तरुणाईच्या हातात देश द्यावा. तरुणाई देश खूप चांगला सांभाळेल. आता ज्येष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि देश आमच्या तरुणाईच्या हातात द्यावा. देखो, अभी मुझे ऐसा लगता है कि एक मिनिस्टर ने रिजाइन दिया तो आगे जो बनेगा एजुकेशन मिनिस्टर उसको हम क्वेश्चन कर सकते हैं कि आप ऐसा कर रहे हो. मतलब उसके अंदर एक डर आ जाएगा ना कि ऐसा कुछ गलत नहीं करना, नहीं तो ये रिजाइन मांग लेंगे. आपको ये कहना है कि जैसे अभी धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा दिया, धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा देने के बाद अगर नया कोई आता है और वो गलत करता है तो उसे भी रेजिग्नेशन देना पड़ेगा, और ये रेजिग्नेशन नहीं देंगे तो ये यूथ इस तरह से आंदोलन करेगी. श्योर करेगी. हम लोग को राइट है कि हम क्वेश्चन करें. हम उनको मुझे एक बात बताओ कि जैसे कोई पेपर लीक हो जाता है, पेपर लीक होने के बाद आपका जो एक साल होता है वो पूरा बर्बाद हो जाता है, तो इसमें आप से देखते हो ये पेपर लीक रुकेगा नहीं रुकेगा, ये तो फ्यूचर की. अगर अभी फिलहाल जैसे कोई लीक होता है तो आपका एक साल बर्बाद होता है, उसके बारे में आपका क्या कहना है? साल तो बर्बाद ही होता है. अभी इतने 21 स्टूडेंट्स ने सुसाइड कर लिया तो उनका मेंटल प्रेशर क्या होगा, क्या लेवल पे होगा. कि कुछ बच्चे तो बिल्कुल 20 घंटे पढ़ाई करते हैं एग्जाम्स के लिए और वी फेल्ड सिस्टम. हमने आपको ये कहना है जो प्राइवेट क्लासेस लेते हैं उनको कमाने के लिए सरकार ये कर रही है? हाँ, मतलब उनको फर्क नहीं पड़ता है. अब वो लाखों क्लासेस में ये कर रहे हैं और कोचिंग सेंटर में जो पैसे वाले हैं वो ही दे सकते हैं, और जो गरीब बच्चे रहेंगे तो वो क्या कर सकते हैं. गरीब बच्चे कहाँ से ट्यूशन की फीस दिए जाएंगे, और पेपर इतने हार्ड बनाते हैं और बच्चा 2 साल नहीं जाता है पेपर लीक हो रहा है, 2 साल नहीं जा रहा है पेपर लीक हो रहा है, और इसमें बच्चे को भी डिप्रेशन में बच्चा भी चला. सरकार से क्या मांगे आपकी? सरकार से ये मांगे कि बच्चों लोगों को अच्छा मोटिवेट करो, और दूसरी बात ये है कि ये जो क्लासेस चला रहे हैं ये सब बंद कर दो. सरकार से सिंपल मांग ये लोगों की है कि इनका कहना है कि सरकार
सरकार चाहे गरीबों की है या अमीरों की, ये हमें नहीं पता, मगर जिस तरह से पेपर लीक हो रही है तो हमें लगता है कि ये अमीरों की सरकार है जो गरीबी की नहीं सुनते, इसलिए हम लोगों को रास्ते पे उतरना पड़ता है. नीट स्टुडंट आपल्या सोबत आहे. काय वाटतं तुला, नीटचं एक्झाम चे पेपर लीक होतात आणि त्या लीक झाल्यानंतर तुमचं एक वर्ष बर्बाद होतं, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर जसं मी आता 2026 ची नीट दिली होती, तर त्या नीटमध्ये माझा स्कोर चांगला येत होता. पहिल्या नीटमध्ये, दुसऱ्या नीटमध्ये माझे 100 मार्कांनी मी घसरली माझे मार्क. तर त्या एक महिना असतो ना आम्हाला जो रिनीटसाठी दिला होता, त्याच्यामध्ये जेवढा मेंटल स्ट्रेस पोरक येतात, जेवढा आम्हाला मेंटल स्ट्रेस आलं होतं, त्या मेंटल स्ट्रेस आम्ही नाही झेपू शकत आम्हाला. आणि त्या मेंटल स्ट्रेसमुळे जे आता 21 पोरं सुसाईड केली, 21 पोरांनी, जसं मला होतं मेंटल स्ट्रेस. आम्ही आता आमचे घरं सोडून पुणे, कोटा, दिल्लीला जातो, पण काहीच फायदा होत नाही असं वाटतं की, कारण एवढे पेपर लीक होत आहेत. आत्ताचा एक पेपर लीक झाला, 2024 मध्ये पण पेपर लीक झाला होता. त्या टायमाला पण माझी पहिली नीट एक्झाम होती, तर त्याच्यानंतर मी 25 मध्ये ड्रॉप घेतला, 26 मध्ये पण ड्रॉप घेतला, आणि काहीच फायदा झाला असं वाटत नाहीये मला. मग तुला आता तुझं पुढचं फ्युचर काय असेल? नीट मध्ये जर असं गडबड होत असेल तर मग तू आता पुढे काय करणार? सर आम्ही आता यंग जनरेशन कायच विचार करू शकतो. जर भारत अशा देशामध्ये जर आपलं नीटचं पेपर फुटतंय किंवा कोणताही पेपर फुटतोय, तर आम्हाला एक काही राहतच नाही ऑप्शन देश सोडून जायचा. आणि नंतर लोक म्हणतात की आपले तरुणाई देश सोडून जातीये, देशामध्ये राहत नाहीये, पण ऑप्शनच नाही राहते ना आमच्याकडे. आम्ही दुसऱ्या फील्डमध्ये जाऊ, तिथं पण कॉम्पिटिशन आहे. आणि नीट सारखे आम्हाला डॉक्टर बनायचं आमचं स्वप्न आहे लहानपणापासून, ते पूर्ण होणारच नाहीये. तर दुसऱ्या फील्डमध्ये पण आम्ही तेवढी कॅपेबिलिटी दाखवू शकणार नाही ना. यांचं असं म्हणणं आहे का जर नीटच्या पेपरमध्ये अकाउंटेबिलिटी जर आली नाही तर आम्ही देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन आम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हावं लागेल, परंतु तेवढा आमच्याकडे पैसे नाही, आम्ही गरीबच राहायचं. आणि कुठेतरी सरकारने फक्त आणि फक्त त्या ज्या धनवान लोक आहेत त्यांचा कुठेतरी फायदा करायचा. आम्ही आमचे एक वर्ष जातात, आमच्या कोचिंग क्लासेस, ज्या कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही फीज भरतो त्या फीज पण आमच्या वेस्टेज जातात. आणि तुम्ही बघितलं असाल तर त्यांचं असं म्हणणं की जेवढे कोचिंग क्लासेस आहेत ह्या आंदोलनामध्ये कोणते कोचिंग क्लासेस उतरले नाही तर विद्यार्थी उतरलेत. विद्यार्थ्यांचं साधं म्हणणं आहे की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला ज्याच्यासाठी नीटची एक्झाम द्यायची, त्याच्यामध्ये जर अकाउंटेबिलिटी नसेल तर सरकारकडे काय म्हणून बघायचं, आम्ही का पकोडे विकायचे का? असा साधा तिरखट सवाल ह्या मित्राने सरकारला थेटपणे विचारला गेला. फक्त एकच गोष्ट अशी बोलायची होती का, जे म्हणजे इतर पार्टीचे लोक आहेत, त्यांचं नाव नाही घेत, इतर पार्टीचे लोक आहेत, आता ही जी प्रोटेस्ट करतायत तर यांचं म्हणणं काय का हे अँटी नॅशनल, आणि एक दुसरा नाव पडलाय म्हणजे कॉक्रोच बोलतात, ज्यांना तुम्ही कॉक्रोच बोलताय, पण ही कॉक्रोचेस नाहीत सर, ही स्टुडंट्स आहेत, तिथलेच आहे. यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये धर्माचं राजकारण केलं जातं. ज्या वेळेस त्यांच्या विरोधात बोललं जाईल त्या वेळेस फक्त हिंदू, मुसलमान आणि भारताच्या विरोधात किंवा म्हणून नाही सरकारच्या विरोधात ज्या वेळेस मी बोलेल त्यावेळेस मला पाकिस्तानी घोषित केलं जाईल. या पद्धतीने जर सरकार चालणार असेल तर हे कॉक्रोच नाही, ही तरुणाई आहे. मात्र या तरुणाईला जर तुम्ही कॉक्रोच बोलण्याचं महापाप केलंय तर त्याचं उत्तरही तुम्हाला तसंच मिळेल. धन्यवाद. कहना क्या है? नीट एग्जाम के बारे में यही कहना है कि जो हमारे बच्चों का फ्यूचर खराब कर रही है सरकार, जो पेपर लीक कर रही है बार बार, तो इस पे जो बच्चे सुसाइड कर रहे हैं तो इस पे सरकार एक्शन लेना चाहिए. अगर धर्मेंद्र प्रधान से अगर पेपर लीक नहीं रोका जाता तो वो क्यों बैठे थे कुर्सी पे? उनको इस्तीफा दे देना चाहिए था. अभी तक 21 बच्चों की जान जाने तक उनको वहां कुर्सी पे बैठना नहीं चाहिए था. अगर मैं एजुकेशन मिनिस्टर रहता तो अगर मेरे से कुछ नहीं होता, मगर पहले दिन इस्तीफा दे देता. इनका कहना है कि अगर तुम एंटी नेशनल हो, तुम्हारा फंडिंग बाहर से आ रहा है. ये क्या है, मेरी गाड़ी में आज 150 रुपए का पेट्रोल डाला था मैंने, ये पाकिस्तान से आए थे, मेरे को फंड आया था यहाँ पे आने के लिए. और मैं हूँ एक देशभक्त, मैं हूँ स्टूडेंट, लेकिन आज मैं नरेंद्र मोदी की सरकार के खिलाफ बोलूंगा, पेपर लीक हो रहे उसके खिलाफ बोलूंगा, तो वहां से सरकार हमको क्या बोलती है, ये एंटी नेशनल है, ये देशद्रोही है, आतंकवादी है. ठीक है, मैं आतंकवादी हूँ. वहां पे जो छात्र